अनपेक्षित लग्न भाग 14. वंश रिवासोबत निघून गेला आणि तिच्यासोबत 6 महिन्यांचं कराराच्या लग्नाचं कागदपत्रांवर सही करण्यासाठी कोर्टात गेला. त्यानंतर त्यांचे लग्न मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये होणार होते. लग्नाच्या वेळी मॅरेज रजिस्टरने सांगितले की आता तुम्ही दोघे एकमेकांना हार घाला. वंशने तिला हार घातली, पण रिवा ती घालण्यास तयार नव्हती. म्हणून वंशने जबरदस्तीने तिचा हात धरला आणि रिवाला स्वतःला हार घालायला लावला. यामुळे रिवा त्याच्याकडे रागाने पाहू लागली, पण ती काही करू शकली नाही. मॅरेज रजिस्टरने पुन्हा त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, आता तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि तिच्या मांगे सिंदूर भर. हे ऐकून रिवाच्या डोळ्यातले अश्रू परत वाहू लागले आणि ते वाहून वंशचीही हिंमत कमी झाली. पण तरीही त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. प्रथम रिवाला मंगळसूत्र आणि तिच्या मांगे सिंदूर लावला. रिवा मनात म्हणाले, सर्व काही संपले रिवा, आता काहीच उरले नाही. मी आकाशला कसे उत्तर देऊ? मला ह्या नात्यात खूप आशा होत्या आणि आईचं काय? एका व्यक्तीमुळे सर्वांच्या आशा भंग पावत आहेत. आणि हे विचारत तिने वंशकडे द्वेषाने पाहिले. वंश तिच्या नजरेतून अनभिज्ञ नव्हता, पण तो तिला सध्या काहीही सांगू शकत नव्हता. म्हणून तो स्वतःशी म्हणाला, तू द्वेष करत आहेस ह्याचं निमित्तानं तुला माझ्याबद्दल काही भावना नसतील, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी कधीही तुझे काहीही वाईट होऊ देणार नाही आणि मी कधीही माझ्याकडून काहीही वाईट करणार नाही. असं विचार करत त्याच्या चेहऱ्यावर एक छोटेसे हास्य उमटले, ज्यामध्ये त्याच्या प्रेमाची तीव्रता आणि वेदना दोन्ही दिसून येत होते. मग मॅरेज रजिस्टर अधिकारी पुन्हा बोलला, आता तुम्ही दोघंही इथे सही करा आणि तुमच्या साक्षीदारांच्याही सही घ्या, जेणेकरून तुमचं लग्न कायदेशीररित्या पार पडेल. हे ऐकून ते दोघंही विचारातून बाहेर पडले आणि वंशने प्रथम सही केली आणि पेन रिवाला दिला. तिनेही नाईलाजाने सही केली. त्यानंतर वंशच्या बॉडीगार्ड साक्षीदार म्हणून सही केली. या सगळ्या प्रोसिजरनंतर त्यांचे लग्न कायदेशीररित्या अधिकृत झाले आणि फक्त 1 तासानंतर त्यांना त्यांचे लग्नाचे प्रमाणपत्र देण्यात आले. ते दोघंही शिंगाणे मेन्शनला जाण्यासाठी गाडीत बसले. संध्याकाळची वेळ. गाडी थांबताच रिवा आणि वंश दोघंही विचारांनी गोंधळून गेले. वंश गाडीतून उतरला, रिवाकडे गेला, तिच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि म्हणाला, चला आत जाऊया मिसेस सिंगानिया. हे ऐकून रिवा खूप रागवली, पण ती काहीही बोलली नाही. ती गाडीतून उतरली आणि त्याच्यासोबत आत चालू लागली. आत जाताच तिच्या मनात एक विचार आला, अरे पप्पा, आजीची तब्येत आत्ता सुधारली आहे. हे सर्व कळल्यावर ती कशी प्रतिक्रिया देईल? हा विचार येताच तिच्या चेहऱ्यावर काळजीचं रेषा दिसू लागल्या. पण वंशसोबत आत येताच तिला तिथे कोणीही दिसले नाही. तिने वंशकडे पाहिले. वेदा आजीसोबत तिच्या खोलीत होती. तिला आज सकाळीच डिस्चार्ज मिळाला होता, म्हणूनच बाकीचे सगळेच तिथेच होते. तर चला तिथे जाऊन सर्वांना सांगूया, असे म्हणून त्याने रिवाचा हात धरला आणि कल्याणी आजीच्या खोलीकडे जाऊ लागला. रिवा त्याचे बोलणे ऐकता ऐकता अधिकच घाबरली. अरे बाप्पा, मी माझ्या आईला काय बोलू? मी तिला कसे तोंड देऊ? ती माझ्याबद्दल काय विचार करेल? जर ती माझ्या द्वेष करू लागली तर काय होईल? असं विचार करत तिला पुढे जाणे खूप कठीण झाले आणि तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. वंशला हे अगदी स्पष्टपणे जाणवले आणि तो मनात म्हणाला, मला माफ कर, पण आता सध्या ही वेळ मारून पुढे जायचं आहे. मी आंटीशी बोलेन आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन, मी वचन देतो. पण तोपर्यंत तुला थोडीशी अस्वस्थता सहन करावी लागेल, जेणेकरून तू सर्वात मोठे दुःख टाळू शकशील. आणि ह्या विचाराने रिवाच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली आणि तो कल्याणी आजीच्या खोलीकडे घाईघाईने निघाला. दाराशी पोचताच त्यांना पहिली व्यक्ती दिसली ती रीमा, जी कल्याणी आजीच्या शेजारी बसली होती. आणि त्यांना पाहून ती आश्चर्याने उभी राहिली आणि म्हणाली, रिवा, तुम्ही दोघे कसलं विनोद करत आहात? हे सगळं काय आहे?
तुम्ही दोघांनी लग्न केलं? आणि प्रत्येक क्षणाबरोबर तिचा आवाज आणि स्वर मोठा होत 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 गेला. म्हणून सर्वजण दाराकडे पाहू लागले आणि आश्चर्यचकित झाले. दर्श आणि कल्याणी आजीला सोडून सगळ्यांनाच धक्का बसला होता. तेवढ्यात रेवाजवळ आले आणि तिचा हात धरून मोठ्याने म्हणाले, जर तुम्ही दोघे एकमेकांशी लग्न करणार असतात तर तुम्ही मला आधीच सांगायला हवे होते. मग तू चौधरी साहेबांच्या मुलाला हो का म्हणाली होतीस? मी तुला लोकांच्या भावनांशी खेळायला शिकवले नाही. मी तुझ्यावर असले संस्कार केले नाही. मग तू हे सर्व कसे केले? तू माझ्याबद्दल क्षणभरही विचार केला नाहीस? हे सर्व सांगत असताना ती पूर्णपणे अस्वस्थ झाली. आणि ती का होणार नाही अस्वस्थ? शेवटी ती रिवाच्या लग्नाची स्वप्ने पाहिले होते, जी आशा क्षणात बंगली. त्याहूनही वर तिच्या स्वतःच्या मुलीने तिच्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली. त्यामुळे तिला वेदना होणे साहजिक होते. हे सर्व सांगत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुसरीकडे रिवा काहीही बोलू शकत नव्हती. ती फक्त डोळ्यात अश्रू घेऊन शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत राहिली. पण दुसऱ्याच क्षणी सौरभ पुढे आले आणि तिला सांत्वन देत म्हणाले, रीमा, स्वतःची काळजी घे. त्यांना जे करायचे होते ते केले आहे, पण त्यांच्यामुळे तुझे आरोग्य खराब करून घेऊ नको. आणि मग वंश आणि रेवाकडे पाहत पुढे म्हणाले, मला तुमच्या दोघांकडून हे अपेक्षित नव्हते. आणि वंश, तू कितीही नकर करत असले तरी मला तू शहाणा आहेस असे वाटले होते. हे शहाणपणा नाही, हा तुम्ही दाखवलेला मूर्खपणा आहे. जर तुम्ही आम्हाला आधी सांगितले असते की तुम्ही दोघे एकमेकांना आवडतात तर आम्ही तुम्हाला थांबवले नसते. पण हा विचार खूप चुकीचा आहे. असे म्हणत त्याने रीमाला बसवले आणि तिला पाणी दिले. पण ह्या सगळ्यात वेदा तिथे धक्का बसून उभी असल्याचे कुणालाही लक्षात आले नाही. डोके हलवत ती मागे हटू लागली. दुसऱ्याच क्षणी ती वळली आणि रडत खोलीतून बाहेर पळत सुटली. दर्शने हे पाहिले आणि तिच्या मागे गेला. वेदा तिच्या खोलीत आली आणि जमिनीवर बसली आणि रडू लागली. दुसऱ्याच क्षणी दर्श तिच्या जवळ आला आणि तिला सांत्वन देत म्हणाला, अगं लाडू, तू वेडी झाली आहेस का? तू का रडत आहेस? तुला त्याने एक व्हावे असे वाटत होते ना, मग आता तुला काय झाले? आणि हे म्हणत तो तिच्या अश्रूंनी भरलेलं चेहरा हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहू लागला. दुसऱ्याच क्षणी वेदा त्याला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाले, हे सर्व काय चालले आहे? जे घडायला हवे होते ते त्यावेळी का होत नाही? मी मान्य करते की मला हेच हवे होते. भाऊ आणि रिवा दिदीचे लग्न व्हायला हवे होते, पण असे नाही. रीमा आंटीची अवस्था तू पाहिलंच ना, तिच्यावर किती परिणाम झाले. आम्हाला न सांगता हे सर्व घडले. हे आम्हाला सर्वांना किती वाईट वाटले. आणि त्याहीपेक्षा आजी अजून बरे वाटत नाहीये. ती हे सगळं कसं सहन करेल? भाऊ असं करेल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. तो माझा आदर्श आहे आणि आज तो अशा मूर्ख गोष्टी करत आहे. मला त्याच्याकडून ह्या गोष्टी नक्कीच अपेक्षित नव्हते. हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, जे दर्शलाही बरं वाटलं नाही. पण दर्शला वेदाला वंशबद्दल कोणताही गैरसमज होऊ नये असे वाटत होते. म्हणूनच तो तिच्यापासून वेगळा झाला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, हे बघ लाडू, मी तुला आता काहीही व्यवस्थित सांगू शकत नाही, पण लक्षात ठेव, वंशने जे काही केले आहे ते त्याने रेवाला वाचवण्यासाठी केले आहे. काय, का, कशासाठी, वेळ आल्यावर तुला ही उत्तरे मिळतील. पण तुझ्या भावावर आणि माझ्यावर विश्वास ठेव आणि आम्ही तिच्यासोबत कधीही काहीही वाईट घडू देणार नाही. आणि प्रत्येकजण दुःखी आणि वेदनेत आहेत. त्यानंतर जे काही घडले असते ते आणखी वेदनादायक ठरले असते आणि आयुष्यभर दुःख देणारे ठरले असते. आणि हे सांगताच तो वेदाच्या ओल्या डोळ्यात स्वतःला हरवू लागला. पण वेदाने त्याला विचारले, तुला काय म्हणायचं आहे? पण असं काय महत्त्वाचं आहे ते मला माहीत नाही. प्लीज मला सांग, कारण तुला माहिती आहे की मी नंतर एवढी मोठी गोष्ट पचवू शकत नाही.
म्हणून प्लीज मला सांग. मी वचन देते की मी हे भाऊ किंवा इतर कुणालाही सांगणार नाही. प्लीज मला सांग यार. आणि हे सर्व सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर इतकी निरागसता होती की दर्श तिला अजिबात नकार देऊ शकला नाही. तिच्याकडे पाहून तो म्हणाला, खरं तर गोष्ट अशी आहे. आणि हे सांगत असताना त्याने वंशच्या रिवावरील प्रेमापासून ते आकाशबद्दलच्या सत्यापर्यंत सर्व काही उघड केले. वेदा त्याच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाले. पण शेवटी ती म्हणाली, ठीक आहे, जर भाऊला ते नको असेल तर आपण त्यात सहभागी होणार नाही. पण जर शेवटी भाऊ दुखावला गेला तर मी स्वतः रिवा दीदीला त्याच्या भावना आणि त्याने तिच्यासाठी काय केले आहे ते सांगेन आणि तू मला थांबवणार नाहीस, मला वचन दे. अशा म्हणत तिने दर्शकडे हात पुढे केला. दर्शने तिच्याकडे पाहिले आणि त्याचा हात तिच्यावर ठेवला आणि म्हणाला, मी वचन देतो की मी तुला थांबवणार नाही, कारण मीही तेच करणार आहे. शेवटी वंश माझा मित्र आहे. आता चल जाऊया, आपल्यालाही तिथे सर्वांची काळजी घ्यावी लागेल. आधी तुझे ते मोठे अश्रुपूस, तुझा चेहरा चटकिनीसारखं दिसत आहे, त्यामुळे तू आणखी घाणेरडी दिसतेस. हे ऐकून वेदा त्याच्याकडे एकटाक पाहू लागली. हे पाहून दर्शला समजले की ती आता त्याला सोडणार नाही. तो उठला आणि खोलीत पळू लागला, तर वेदाही त्याच्या मागे धावू लागले. इकडे कल्याणी आजीच्या खोलीत वंशला, रीमा आणि सर्वांना काहीतरी सांगायचे होते. पण मग रीवा ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. तिला अचानक चक्कर आली. वंशकडे वाकून बेशुद्ध पडली. पण वंशने तिला अगदी वेळीच आपल्या मिठीत पकडले. तिला असे पाहून सर्वजण क्षणभर स्तब्ध आणि घाबरले. वंशने तिला उचलून घेतले आणि कल्याणी आजीजवळ झोपवले आणि म्हणाला, रीवा, रीवा, तू ठीक आहेस ना? शुद्धीवर ये, डोळे उघड. हे बोलता बोलता तो तिचे हात चोळत राहिला. रीवाबद्दलची त्याची काळजी आणि प्रेम स्पष्टपणे दिसत होती. जिथे उभा असलेल्या इतर सर्वांना जाणवत होती. रीवा बेशुद्ध पडलेले पाहून सौरभने ताबडतोब डॉक्टरांना बोलवले आणि त्यांना येण्यास सांगितले. तोपर्यंत वेदाही दर्शसोबत तिथे पोचली होती आणि रीवाला अशा अवस्थेत पाहून तीही घाबरली. तेवढ्यात वंश रीवाच्या बाजूने उभा राहिला आणि इतर सर्वांकडे पाहत म्हणाला, हे लग्न म्हणजे ह्यात रीवाची चूक नाही. मीच तिला माझ्याशी लग्न करण्यास भाग पाडले होते. हे ऐकून रीमा आणि सौरभ आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. मग तो पुढे म्हणाला, कारण जर रीवाने चुकूनही त्या आकाशशी लग्न केले असते तर आपण आपली रीवाला कायमची गमावली असती. तुम्हाला माहीत नाही आंटी, पण आकाश तोच माणूस आहे ज्याने सुमित अंकलचा अपघात घडवला होता. आणि त्याहूनही अधिक असे म्हणत तो रीमाला आकाशबद्दलचे सर्व काही किस्सा सांगतो आणि तिला पुरावाही दाखवतो. ती आश्चर्यचकित होते. तर रीमा त्याच्याकडे पाहते आणि पुढे म्हणते, मी मान्य करते की तू हे सर्व रीवाला वाचवण्यासाठी केलेस, पण लग्न जबरदस्तीने करण्याची गरज नव्हती. तू पोलिसांना सांगू शकला असतास. मग तू तिच्याशी हे सगळं का केलंस? हे बोलताना तिच्या डोळ्यातून तिचा राग स्पष्ट दिसत होता. रीमाच्या बोलण्यावर वंश म्हणाला, आंटी, मी तुमच्याशी खोटे बोलणार नाही. मी रीवावर प्रेम करतो आणि नेहमीच करेन. मला तिचे रक्षण करायचे आहे. पण याचा अर्थ असा नाही की ती मुलगी जी त्या दिवशी क्लबमध्ये होती, जिच्याबद्दल अजूनही माहीत नाही की ती जिवंत आहे की नाही. जर ती जिवंत असेल तर मी तिचा जीव धोक्यात घालू शकत नाही. शेवटी जशी रीवा तुमची मुलगी आहे, ती देखील कोणाची तरी मुलगी आहे. म्हणूनच मी त्या माणसाविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. नाहीतर तो आत्तापर्यंत तुरुंगात असता. एकदा ती मुलगी सापडली की मी तुम्हाला वचन देतो, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सोडले जाणार नाही. असे म्हणत वंश रीमाजवळ आला आणि तिचा हात धरला. तिच्या डोळ्यात दृढ निश्चयाने पाहत होता. त्याच्या बोलण्यावर रीमाच्या डोळ्यात ओलावा आला आणि ती म्हणाली, जर तुमच्या दोघांमधील हे नाते पुढे गेले तर माझ्यापेक्षा कोणीही आनंदी राहणार नाही. कारण माझ्या मुलीला तुमच्यापेक्षा चांगला माणूस सापडला नसता. आनंदी राहा बाळा. आणि हे म्हणत तिने
त्याला प्रेमाने मिठी मारली. तिने वंशच्या गालावर हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला. वंशने मग तिचा हात धरला आणि तिला विनंती केली, आंटी, तुम्हाला माहिती आहे रिवा किती गाईने वागते, म्हणून प्लीज चुकूनही तिला हे सांगू नका, कारण ती आकाशपर्यंत पोचेल आणि विचार न करता काहीही करेल ज्यामुळे ती धोक्यात येऊ शकते. म्हणूनच मी तिला न सांगता सर्व काही केले. हे ऐकून रिमाने होकारार्थी मान हलवली. पण तेव्हापासून गप्प असलेला सौरभ म्हणाले, पण वंश, जर तू आधी आमच्याशी चर्चा केली असती तर हे सर्व घडले नसते. किमान तू माझ्यावर विश्वास ठेवून मला सांगू शकला असतास. कुणाला माहीत दुसरा मार्ग निघाला असता आणि तुला हे सर्व सहन करावं लागले नसते. कारण बाळा, प्रेम ही एक गोष्ट आहे आणि मुलीशी तिच्या संमतीशिवाय लग्न करणे ही दुसरी गोष्ट आहे आणि तू ह्यात चुकले आहेस. वंश त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, मी मान्य करतो अंकल, तुम्ही जे म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे. मी ह्या विषयावर स्वतःचा बचाव करणार नाही. पण मला सांगा, रिवाची त्याच्याशी लग्नाची तारीख जवळ येत होती आणि आम्हाला त्या मुलीबद्दल काहीही माहिती सापडली नाही, म्हणून मला दुसरा कोणताही मार्ग सापडला नाही म्हणून हे करावे लागले. शिवाय मी असं काहीही करणार नव्हतो. पण आजीने ह्याबद्दल ऐकले आणि म्हणूनच तिला हृदयविकाराचा झटका आला. पण मला त्यावेळी काहीही समजले नाही, म्हणून मी हे सर्व केलं आहे. मला माफ करा. हे ऐकून इतर सर्वांनी कल्याणी आजीकडे आश्चर्याने पाहिले. तिने मान खाली घातली आणि म्हणाली, माझ्याकडे असे पाहू नका. मी त्याला रिवाला वाचवायला सांगितले होते, पण मी लग्नाबद्दल बोलले नाही. तो त्याचा विचार होता, माझा नाही. आणि तिच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आले. पण पुढच्याच क्षणी हा विषय सोडून दिला, कारण सर्वांना रिवा शुद्धीवर येण्याची काळजी होती. मग थोड्या वेळाने डॉक्टर आले आणि रिवाला तपासले. ते म्हणाले, काळजी करण्यासारखे काही नाही. ती नीट जेवत नसल्याने आणि खूप ताणतणावामुळे बेशुद्ध पडली आहे. मी तिला इंजेक्शन दिले आहे, त्यामुळे ती रात्रीपर्यंत शुद्धीवर येईल. त्यानंतर प्लीज तिला काहीतरी हलके जेवण खायला द्या आणि 2 दिवस ही औषधे देत राहा, असे म्हणून डॉक्टर वंशला एक प्रिस्क्रिप्शन दिले आणि निघून गेले. ते गेल्यानंतर बराच वेळ गेला आणि रात्र जवळ आली होती. रीमा आणि वेदा रिवा आणि कल्याणी आजीसोबत बसल्या होत्या. रीमा रिवाच्या डोक्यावर हात फिरवत मनात म्हणाली, जर तू माझ्या आनंदासाठी त्या राक्षसाला स्वतःचे बलिदान दिले असतेस तर मी कदाचित स्वतःला कधीच माफ करू शकले नसते आणि तूही करू शकत नाहीस. तू खूप काही सहन केले आहेस आणि वंश तुझ्यासोबत आहे. त्या बिचाऱ्या माणसाची काय चूक आहे? तो तुझ्यावर प्रेम करतो आणि आता तू फक्त त्याच्या द्वेष करत आहेस. माझ्या मनात असले तरीही मी मिटवू शकत नाही, कारण तो मला नकार दिला आहे तुला सांगायला. हे विचार करत तिच्या डोळ्यात अश्रू आले. वेदा तिच्या हात तिच्यावर ठेवला आणि म्हणाले, आंटी, जास्त काळजी करू नका. जे काही होईल ते देवाच्या इच्छेने आहे. त्याने त्यांना एकत्र बांधले आहे, म्हणून तो भविष्याची काळजी घेईल आणि काहीही चुकीचे होणार नाही. विश्वास ठेवा. असे म्हणत तिचे अश्रू पुसले आणि तिला हसण्याचा इशारा केला. तर कल्याणी आजी त्याच स्थितीत पडून तिच्याकडे पाहत म्हणाले, लाडू अगदी बरोबर बोलत आहे रीमा. काळजी करू नको. जे काही होईल ते देवाच्या इच्छेनुसार होईल. आता त्यांना बंधनात बांधले आहे. हे बंधन टिकवणे हे त्यांच्या हातात आहे. त्यांचे बोलणे ऐकून रीमाला थोडे बरे वाटलं. तिने फक्त मान हलवले, वर पाहिले आणि हात जोडून म्हणाले, जे काही होईल ते देवाच्या इच्छेनुसार आहे. ते आपण त्यांच्यावर सोपवूया. तुम्ही बरोबर बोलत आहात. त्याबद्दल विचार करण्यात काही अर्थ नाही. जे घडणार होते ते घडले आहे, असं म्हणत ती रिवाच्या डोक्यावर हात फिरवू लागली. तिथे वंशच्या स्टडी रूममध्ये दर्श आणि सौरभ वंशसोबत बसून या विषयावर चर्चा करत होते. मग सौरभ म्हणाले, काळजी करू नकोस. मी माझ्या लोकांना त्या मुलीला शोधण्यासाठी पाठवत आहे. आपण लवकरच शोधून काढू.
फक्त रिवाची काळजी घे आणि तिला कोणताही त्रास देऊ नकोस, चुकूनही, कारण तिने आधीच खूप काही सहन केले आहे. तर वंशने मान हलवत होकार दिला. अंकल, तिची काळजी करू नका. आता फक्त एकच चिंता आहे की ती जागी झाल्यावर या गोष्टीवर कशी प्रतिक्रिया देईल आणि तुम्हा सर्वांना अशा प्रकारे गोष्टी स्वीकारल्या जात आहेत हे पाहून तिची प्रतिक्रिया काय असेल. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन आणि भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते. तेवढ्यात वेदा आत आली आणि सर्वांकडे पाहून म्हणाली, वहिनी सुट्टीवर आल्या आहेत. आजी तुम्हा सर्वांना तिथे बोलवत आहे. असं म्हणत ती निघून गेली. तिच्या बोलण्यावर सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि कल्याणी आजीच्या खोलीकडे निघाले. पोचल्यावर त्यांना रिवाचे डोळे उघडे आणि शांतपणे सर्वांकडे पाहत असल्याचे दिसले. मग तिची नजर वंशवर पडली आणि तिच्या डोळ्यात द्वेषाचे भाव दिसले. त्याच क्षणी सौरभने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, वंशने आम्हाला सर्व काही सांगितले की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता. बाळा, तुम्ही आम्हाला आधी सांगितले नाही म्हणून आम्ही नाराज होतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की तू स्वतःची तब्येतीचे नुकसान करावं. जे काही झाले ते आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत, म्हणून लवकर बरे हो. हे सांगताच त्याने सर्वांकडे पाहिले आणि त्यांना समजले की त्याने हे सर्व रिवाच्या शंका आणि प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच दूर करण्यासाठी सांगितले होते. म्हणूनच इतर सर्वजण त्यांच्याशी सहमत झाले. मग रीमा म्हणाली, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आम्हाला ह्याच कारणासाठी राग आला होता. ह्याचा अर्थ असा नाही की तू स्वतःचे जीव धोक्यात घालावं. काहीही असो, ज्या व्यक्तीसोबत तू आनंदी आहेस त्या व्यक्तीसोबत तुला पाहून आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त आनंद झाला आहे. आता तुम्ही लग्न केले आहे तर भविष्यात पण नेहमी आनंदी राहा आणि देव तुम्हाला एकत्र ठेवो. आणि हे म्हणत तिने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. हे ऐकून रेवा स्वतःशीच म्हणाले, हे सर्व ह्या मूर्ख शिंगाण्यामुळे घडले आहे. त्याने सगळ्यांना इतकी खोटं गोष्ट सांगितली आहे की आता मी त्यांना काहीही सांगू शकत नाही, जरी माझी इच्छा असली तरीही. पण मग ती रीमाला म्हणाले, तू रागवले नाही ना आई? हे ऐकून रीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण रीमा काहीच बोलू शकली नाही. त्यानंतर काही वेळ तिथे राहून आणि रेवाला जेवू घातल्यानंतर ती दर्शनी सौरभसोबत निघून गेली. वेदा आणि कल्याणी आजी फक्त रिवाशी बोलत होते जेणेकरून तिला थोडे बरे वाटेल. पण जेव्हा रात्र बरीच झाली तेव्हा कल्याणी आजी वंशला म्हणाली, एक काम कर बाळा, तू रेवाला तुझ्या खोलीत घेऊन जा. मलाही झोप येत आहे आणि तिलाही सध्या बरे वाटत नाही, म्हणून तिला उशिरापर्यंत जागे राहणे योग्य नाही. मग रिवाकडे पाहून ती म्हणाली, बाळा, उद्या सकाळी आपण तोंडगोड कार्यक्रम घेऊ आणि उद्या संध्याकाळी रिसेप्शन करू. शेवटी लग्न कितीही घाईत झाले असते तरी लोकांना हे कळणे महत्त्वाचे आहे. तिच्या बोलण्याने लग्नाच्या आणि तिच्या आईच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा रिवाला दुःखाची भावना जाणवली, पण ती कल्याणी आजीचा खूप आदर आणि प्रेम करत होती, म्हणून तिने तिला काहीही सांगितले नाही आणि फक्त होकारार्थी मान हलवले. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण अशक्तपणामुळे ती उठू शकली नाही. वंश पुढे आला आणि पटकन तिला उचलून घेतले आणि कल्याणी आजीच्या खोलीतून स्वतःच्या खोलीत गेला. रिवा मात्र ह्यासाठी तयार नव्हती, म्हणून तिची वंशवरील पकड घट्ट झाली. पडण्याची भीती होती. तिच्या जवळीकतेमुळे वंशचे हृदय असंख्यपणे धडधडत होते, पण तो स्वतःवर नियंत्रण ठेवत घाईघाईने त्याच्या खोलीकडे चालत राहिला. त्याला असे चालताना पाहून रेवा स्वतःशी म्हणाली, तो असं चालत आहे जणू त्याने काहीही केले नाही, पण त्याने माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले आणि तरीही त्याला काही फरक पडला नाही. हे विचार करून तिचा वंशवरचा राग वाढत होता. तेवढ्यात ते वंशच्या खोलीत पोचले आणि वंशने तिला हळुवारपणे बेडवर उतरवले आणि निघून जाऊ लागला. पण तिने त्याला थांबवले आणि म्हणाले, असा शो करण्याची गरज नव्हती. मी स्वतः येऊ शकले असते,
काय प्रॉब्लेम आहे तुला? हां सांग ना, काय प्रॉब्लेम आहे तुला? गेल्या 2 दिवसात मला हे समजले आहे. तिच्या स्वरात तिचा राग स्पष्टपणे दिसून आला. वंश तिच्या जवळ गेला, तिच्या डोळ्यात पाहिले आणि शांतपणे म्हणाला, तू शो म्हण किंवा आणखीन काही, याची मला पर्वा नाही. आणि तरीही आमचे नाते फक्त 6 महिन्यांचे आहे आणि तेही फक्त नावाने. मग शांत राहायचं आणि तू तुझ्या मार्गाने जा. कारण जोपर्यंत तू काही करत नाहीस तोपर्यंत मी काहीही करणार नाही. जर तू शांत राहिलीस तर मी शांत राहीन. तुला समजले का मी काय बोलत आहे? असे म्हणून तो पटकन निघून गेला. रिवाच्या डोळ्यात त्याच्याबद्दल इतका द्वेष पाहणे त्याच्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. हे ऐकून रिवाला तिच्या डोळ्यात आलेले अश्रू आवरता आले नाहीत आणि ती अश्रूने भरली. ती स्वतःचीच कुरकुरत म्हणाली, एखादी व्यक्ती इतकी कशी बदलू शकते? मी त्याच्याबद्दल काय विचार करत होते आणि तो काय निघाला? तिने वारंवार तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आणि अयशस्वी ठरले, कारण ते थांबत नव्हते. पण खोलीतून बाहेर पडून तिचे बोलणे ऐकणाऱ्या वंशलाही तेवढेच दुःख झाले आणि त्याच्या डोळ्यातून काही अश्रू वगळले. तो मनात म्हणाला, जर तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर मलाही त्रास होणार. मी तुला आयुष्यभर कसं वेदना देईन? अगं माझे प्रेम इतकेही बेकार नाही. आणि हे सांगताच तो त्याचा वेदना असूनही हसला. मग तो त्याच्या स्टडी रूममध्ये गेला आणि त्याच्या ड्रॉवरमधून एक लॉलीपॉप घेतला आणि तो खाऊ लागला. शेवटी हाच त्याचा आनंद आणि दुःखातला साथीदार होता. बेडवर बसून रडत असताना रिवाला कळलेच नाही की ती कधी झोपी गेली. ती त्याच अस्वस्थ स्थितीत स्वतःमध्ये झोपी गेली. रात्री उशिरा वंश परत आला तेव्हा त्याने रिवाला पोटात गुडघे ठेवून झोपलेली पाहिले. म्हणून त्याने प्रथम एसीचे तापमान कमी केले, तिला ब्लँकेटने झाकले आणि नंतर गुडघ्यावर बसून तिच्याकडे पाहिले. तिच्याकडे पाहून त्याने तिच्या चेहऱ्यावरील केस तिच्या कानामागे सारले. तो मनात म्हणाला, मला माहीत आहे की हे अशक्य आहे, पण कधी कधी मला असे वाटते की तुला माझ्या भावना कळल्या असत्या तर बरे झाले असते. तुला ह्या हृदयाचे विचार कळले असते तर बरे झाले असते. तुला माहिती असतं तर परिस्थिती वेगळी असते. पण असं म्हणत त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य होतं. तो तिथून उठला आणि कपडे बदलायला गेला आणि कपडे बदलल्यानंतर तो तिच्या शेजारी झोपला आणि तिच्याकडे पाहू लागला. हे करत असताना कधीतरी त्याला झोप लागली आणि कळत न कळत तो झोपेचा आलिंगनात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठण्याची सवय असलेली रिवा 5 वाजता उठली आणि डोळे चोळत बसली. तेव्हाच तिला कळले की ती दुसऱ्याच्या खोलीत आहे. तिने मान वळवली आणि वंश तिच्या शेजारी झोपलेला दिसला. त्याला पाहून मागच्या दिवसाच्या सर्व आठवणी तिच्या मनात दाटून आल्या आणि तिचे डोळे जिथे काही क्षणांपूर्वी निष्पापपणा आणि झोपेने चमकत होते ते आता राग आणि संतापाने भरले होते. म्हणूनच तिला तिथे एक क्षणही थांबायचे नव्हते. पुढच्याच क्षणी ती उठली आणि निघून जाण्यास तयार झाली. पण मग ती परत खाली उतरली. तिचं साडीचं पदर वंशच्या खाली अडकला होता, जो निष्काळजीपणे झोपला होता. हे पाहून ती स्वतःशीच बडबडली, काय प्रॉब्लेम आहे मिस्टर शिंगानिया? कधी माझ्या ओढणी, कधी माझी साडी आणि कधी कधी माझ्याबद्दलच्या सर्व गोष्टी स्वतःवर ओढून घ्यायची तुला सवय आहे का? असं विचार करत तिचा चेहरा पुन्हा रागाने लाल होऊ लागला. दुसऱ्याच क्षणी तिने वंशच्या खालून तिची साडी पटकन काढली आणि त्याला उठवून म्हणाली, माझ्या आईमुळे तू एकदा मला दाबलेस म्हणून याचा अर्थ असा नाही की तू नेहमीच मला दाबू शकतोस. मिस्टर शिंगानिया उठ आणि माझी साडी सोड. हे बोलताना तिचा राग स्पष्टपणे दिसून येत होता. तिचे शब्द ऐकून झोपलेला वंश जागा झाला आणि आळशी आवाजात म्हणाला, यार तुझी काय प्रॉब्लेम आहे? मला समजत नाही. तू काय बोलत आहेस? तुला तरी कळते का? आपण विवाहित आहोत आणि हेच सत्य आहे. म्हणून ते स्वीकार, आवर जा.
आणि मला त्रास देऊ नको. आपण 6 महिने एकत्र घालवणार आहोत. शांतपणे ते पार कर. आणि तो हे म्हणत असताना त्याचा आवाज मऊ झाला, जणू तो हे तिच्यापेक्षा स्वतःलाच समजावून सांगत होता. म्हणून त्याचा बोलण्याला उत्तर म्हणून रिवा त्याच्याशी खूप गंभीरपणे बोलली. ती हळू आवाजात म्हणाली, प्रॉब्लेम तूच आहेस, ज्याने माझे आयुष्य बदलले आहेस. तुला वाटतं का हे फक्त काही महिन्यांची गोष्ट आहे? नाही, तुझ्यामुळे हा टॅग आयुष्यभर माझ्यावर चिकटून राहील. आणि आईला आणि इतर सर्वांना हे कळल्यावर कसे वाटेल याचा विचार केला आहेस का? नाही. तू ह्याबद्दल का विचार करशील? तुला जे करायचे आहे ते तुला करायचे असते. दुसऱ्यांचं भावना खड्ड्यात जाऊ दे, पण तुझं मन आणि तुझं भावना समाधानी असाव्यात, नाही का? आणि हे बोलून रिवा हात बांधून वंशकडे पाहू लागली आणि एक व्यंग्यात्मक हास्य करू लागली. हे ऐकून त्याला क्षणभर राग आला आणि त्याला सत्य सांगावेसे वाटले. पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले, स्वतःला शांत केले आणि तिला म्हणाला, हे बघ मिसेस शिंगानिया, या जगात प्रत्येक जण फक्त स्वतःची आणि स्वतःच्या हिताची काळजी घेतो. आता तुझ्याकडे बघ, तू फक्त तुझ्या आईच्या आनंदासाठी त्या माणसाशी लग्न करत होतीस. तू त्याला अजिबात प्रेम करत नव्हतीस, हो ना? मग त्याला गमावल्याबद्दल इतकी दुःखी होऊ नको. शेवटी तुला एक हँडसम आणि जेंटलमॅन माणूस सापडला आहे, ज्या आमदार आकाश चौधरीपेक्षा चांगला आहे. फरक एवढाच आहे की मी आधीच माझ्या आवडी दाखवल्या आहेत आणि माझं स्वार्थ सिद्ध केला आहे. तर तू फक्त इतरांचा आनंद, स्वतःचे हित शोधत आहेस. म्हणून मला टोमणे मारण्याऐवजी पटकन आवर जा. तोंड गोड करण्याचा कार्यक्रम आहे ना, तेही काही वेळातच आहे. मग काय गोड बनवणार आहेस आज? असं बोलून तो शांत झाला आणि बेडवरून उठून तो बाल्कनीकडे गेला, धक्का बसलेले रिवाला मागे सोडून. पण तो निघताच रिवा शुद्धीवर आली आणि त्याला म्हणाले, तू माझ्याशी लग्न केलेस, पण तू विसरलास की माझे कपडे इथे नाहीत. मी कशी तयार होणार? जर तू एवढी योजना आखू शकतोयस तर लग्नानंतरची योजना का आखली नाहीस? असे म्हणत तिने वंशकडे पाहत होती. तिचे शब्द ऐकून वंश हसला आणि मनात म्हणाला, तू मला टोमणे मारणे थांबवणार नाहीस. बर, किमान तुझे टोमणे तरी मला तुझ्याकडून काहीतरी ऐकायला मिळत आहे. पण मला माफ कर. असं विचार करत तो रिवाकडे वळला आणि म्हणाला, तुला नियोजनाने विचार न करता गोष्टी करण्याची सवय आहे, मला नाही. कपाट डावी बाजू तुझ्यासाठी सर्वोत्तम डिझायनर कपड्यांनी भरलेले आहे. त्यापैकी एक चॉईस कर आणि ते घाल आणि मला त्रास देणे थांबव. त्याहूनही चांगले बाहेर जाऊन जेवण बनवून सगळ्यांना खायला घाल, कारण त्यामुळे तरी माझे पोट भरेल. आणि हो, या घरात तुला जे काही हवे आहे ते सर्व उपलब्ध आहे. तुला हवे असेल तर तू ते स्वतः पाहू शकतेस. जर तुला अजूनही काही हवं असेल तर मला कळव. ते पुढच्या क्षणी तुझ्या समोर असेल. आता जा आणि तयार हो. आणि असे म्हणत तो मागे वळून बाल्कनीकडे गेला. त्याच्या बोलण्याने रिवाला आश्चर्य वाटलेच नाही, तर तिला रागही आला. म्हणूनच ती स्वतःशी म्हणाली, अरे बाप्पा, हा माणूस कोण आहे असे वाटते. त्याला एवढे आयडिया कुठून येतात? मी जेव्हा जेव्हा त्याला पाहते तेव्हा तो बदकासारखा बाडबड करत असतो. मिस्टर शिंगानिया, असं म्हणत तिने चेहरा वाकडा केला आणि कपाटाकडे सरकली. कपाट उघडून एक साडी काढली आणि वॉशरूममध्ये गेले. ती निघून जाताच वंश खोलीत परतला आणि बंद बाथरूमच्या दाराकडे पाहत म्हणाला, तुझी कटुता ही देखील माझी मालमत्ता आहे. मग मी तुझ्या नसलो तर काय होईल? तू माझं प्रेम आहेस, हो ना? आणि त्यासोबत त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले आणि तो बाल्कनीकडे परत चालत निघून गेला. मग तो बाहेरचे दृश्य पाहू लागला, कारण काहीही असो, आज त्याचे प्रेम त्याच्यासोबत होते. त्याच्यासाठी ह्यापेक्षा आनंददायी काहीही नव्हते. हो, जरी हे एकत्रीकरण कायमचे टिकणार नव्हते, तरीही ह्या जबरदस्तीचे बंधनात त्याची इच्छा आणि प्रेम अफाट होते. काही वेळाने रिवा वॉशरूममधून बाहेर आली. तिला पाहून वंशच्या
नजरा तिच्यावर खिळल्या